अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुलसी विवाहाची माहिती जाणून घेणार आहोत. यावर्षी 2025मध्ये तुलसी विवाह 2 नोव्हेंबर म्हणजेच परवा रविवारी आहे. म्हणजे तुलसी विवाह रंभ जो आहे तो 2 तारीखला होत आहे आणि 5 तारीख म्हणजेच कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपण तुलसी विवाह जो आहे तो करू शकतो. म्हणजे 2 नोव्हेंबरला तुम्हाला काही कारणास्तव काही अडचणींमुळे जर तुलसी विवाह करणं शक्य नसेल तर तुम्ही 5 तारीखपर्यंत तुलसी विवाह जो आहे तो कधीही करू शकता. पण शक्यतो 2 तारखेलाच करण्याचा प्रयत्न करा. पण अगदी शक्य नसेल तर तुम्ही पुढच्या 3 दिवसात म्हणजे 5 तारीखपर्यंत कधीही करू शकता. आता बघा, तुमच्या घरामध्ये जर तुलसी विवाह केला जात असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की आमच्या घरामध्ये पूर्वीपासून केला जात नाही, मग मध्येच सुरुवात केली तर चालेल का? तर हो, बघा, कुठलीही चांगली गोष्ट करताना मागचा पुढचा विचार न करता जर तुलसी विवाह केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदणार असेल तर अर्थात आपण ती सुरुवात जी आहे ती करायला हवी. पण बघा, अगदीच तुम्हाला काही कारणास्तव करणं शक्य म्हणजे तुलसी विवाह करणं शक्य नसेल तर आपण तुलसी मातेसाठी कमीत कमी काही उपाय जे आहेत ते करायचे आहेत आणि काही सेवा ज्या आहेत त्या देखील करायच्या आहेत आणि तुलसी मातेला काही गोष्टी देखील अर्पण करायच्या आहेत. त्याच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा, तुमच्या घरामध्ये तुम्ही जर म्हणजे तुलसी विवाह करत नसाल तर तुमच्या आजूबाजूला किंवा मंदिरामध्ये कुठच्या तुलसी विवाह किंवा मग सामूहिक तुलसी विवाह जर करत असतील तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन देखील तो विवाह जो आहे तो पार पाडू शकता. म्हणजे अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. कारण बघा, तुलसी विवाह आपल्या घरात करणं महत्त्वाचं आहे. पण जर त्यावेळेला तुम्हाला जर ते शक्य नसेल तर अशा पद्धतीने सामूहिक तुलसी विवाह देखील तुम्ही म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही विवाह जो आहे तो पार पाडू शकता. आता बघा, आपल्या घरामध्ये देखील आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून करायच्या आहेत, ज्याचा फळ देखील आपल्याला मिळणार आहे. माता लक्ष्मी, विष्णू भगवान आणि तुलसी माता यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. त्यासोबतच आपल्याला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्याही घरामध्ये सुखसमृद्धी नांदू देत आणि पुढच्या वर्षी माझ्याही अंगणामध्ये तुझा आणि बाळकृष्णांचा विवाह संपन्न होऊ दे. अशी जरी तुम्ही प्रार्थना केली तरी देखील आपोआप सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जुळून येणार आहेत. आता बघा, तुळस ही विष्णुप्रिय अशी म्हटली जाते. म्हणजे ज्या घरामध्ये तुळशीचं रोपटं असतं तिथे विष्णू भगवान हे असतातच आणि जिथे विष्णू भगवान असतात तिथे माता लक्ष्मीही असतात. त्यामुळे ज्या घरामध्ये तुळशीचं रोपटं असतं, तुळशीची पूजा केली जाते, त्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा होते. म्हणून आपल्या घरात छोटंसं का होईना पण तुळशीचं रोपटं हे असलंच पाहिजे. आता बघा, तुळशी मातेला आपल्याला कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत त्या जाणून घेऊयात. म्हणजे 2 तारीखपासून 2 नोव्हेंबरपासून 5 नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाह जो आहे तो असणार आहे. तुळशी विवाह प्रारंभ 2 तारीखला होणार आहे. 2 तारीखपासून 5 तारीखपर्यंत तुम्ही कधीही करू शकता. त्यामुळे 2 तारीखपासून 5 तारीखपर्यंत तुम्ही कधीही या वस्तू ज्या आहेत त्या तुळशी मातेला अर्पण करू शकता. ज्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला तुळशी मातेला सौभाग्याच्या वस्तू ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत. आता सौभाग्याच्या वस्तूंमध्ये बघा, हिरव्या बांगड्या असतील किंवा मग टिकल्या असतील, मंगळसूत्र असेल. जसं आपण नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरतो, म्हणजे ज्यामध्ये पूर्ण पॉकेटमध्ये ते सगळं सौभाग्याचं सामान असतं, त्याप्रमाणेच आपल्याला ओटी जी आहे ती तुळशी मातेची भरायची आहे. म्हणजे हिरवं ब्लाऊज पीस किंवा मग तुम्हाला शक्य असेल तर साडी, त्याप्रमाणे आपण तुलसी मातेची ओटी जी आहे ती भरू शकतो. आता तुम्ही जर तुलसी विवाह करणार असाल तर तुलसी विवाह झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये जर तुलसी विवाह करणार असाल तर तुलसी विवाह झाल्यानंतर जशी आपण मुलीची ओटी भरतो त्याप्रमाणे आपल्याला तुलसी मातेची ओटी जी आहे ती ह्या सौभाग्याच्या सामानाने भरायची आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्या सौभाग्याच्या वस्तू ज्या आहेत त्या तुलसी मातेला त्या दिवशी अर्पण करायच्या आहेत. या व्यतिरिक्त बघा, तुलसी विवाहाच्या दिवशी आपल्याला तुलसी मातेला कच्चं दूध अर्पण करायचं आहे. म्हणजे दूध न तापवता आपलं जे कच्चं दूध आहे ते आपल्याला 1 चमचा तुलसी मातेला तुलसी विवाहाच्या दिवशी अर्पण करायचं आहे. आणि हा उपाय जो आहे तो तुम्ही दर गुरुवारी जरी केला तर अतिउत्तम. कारण यामुळे आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या सुटण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे दर गुरुवारी तुम्ही तुलसी मातेला कच्चं दूध 1 चमचा कच्चं दूध अर्पण करू शकता. पण आपल्याला तुलसी विवाहाच्या दिवशी हा जो उपाय आहे तो न चुकता अगदी करायचा आहे. 1 चमचा कच्चं दूध आपल्याला तुलसी मातेला अर्पण करायचं आहे या दिवशी.
यानंतरची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बघा हळद. आता हळद जी आहे ती विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी म्हणजे तुलसी विवाहाच्या दिवशी आपल्याला हळद जी आहे ती तुळशी मातेला अर्पण करायची आहे. आता ज्यांच्या घरी तुलसी विवाह होतो त्यांना माहितीच असेल की या दिवशी बाळकृष्णांना हळद लावली जाते आणि त्यांची उष्टी हळद जी आहे ती तुलसी मातेला लावली जाते. पण ज्यांच्या घरी तुलसी विवाह होत नाही त्यांनी देखील या दिवशी बाळकृष्णांची मूर्ती बघा सगळ्यांच्या घरात असतेच. तर बाळकृष्णांना आपल्याला थोडासा हळदीचा टिपका जो आहे तो लावायचा आहे आणि त्यांची उष्टी जी हळद आहे ती आपल्याला तुलसी मातेला लावायची आहे. अशा प्रकारे आपल्याला तुलसी विवाहाच्या दिवशी तुलसी मातेला हळद जी आहे ती देखील अर्पण करायची आहे. या पुढची जी महत्त्वाची वस्तू आपल्याला तुलसी मातेला अर्पण करायची आहे तुलसी विवाहाच्या दिवशी ती म्हणजे बघा उसाचा रस. आता उसाचा रस अर्पण करण्यामागचं कारण म्हणजे याने देखील आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या सुटण्यासाठी मदत होत असते. म्हणून हा जो दिवस आहे तो अतिशय महत्त्वाचा, अतिशय शुभ असा दिवस आहे. त्यामुळे उसाचा रस आपल्याला आवर्जून तुलसी विवाहाच्या दिवशी आपल्याला तुलसी मातेला 1 चमचा का होईना पण उसाचा रस जो आहे तो तुलसी मातेला अर्पण करायचा आहे. त्याचप्रमाणे बघा या दिवशी तुम्ही तुळशी मातेला लाल कलरची चुनरी जी आहे ती देखील अर्पण करू शकता आणि त्याचप्रमाणे लाल कलरचा जो कलावा असतो म्हणजे लाल पिवळ्या रंगाचा दोरा आपण हातामध्ये बांधतो त्याच प्रकारचा दोरा आपल्याला तुळशी मातेला या दिवशी बांधायचा आहे. अगदी अलगद आपल्याला बांधायचा आहे आणि हा दोरा त्यानंतर म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा म्हणजे खराब झालेला आहे त्यावेळेला तो काढून आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचा आहे किंवा मग पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करू शकता आणि त्यानंतर तुम्ही कधीही म्हणजे गुरुवारच्या दिवशी एखाद्या गुरुवारच्या दिवशी पुन्हा अशा प्रकारचा कलावा जो आहे तो तुळशी मातेला बांधू शकता. याने देखील आपल्याला विष्णू भगवानांचा आणि तुलसी मातेचा आशीर्वाद जो आहे तो प्राप्त होत असतो. अशा प्रकारे ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला तुलसी मातेला तुलसी विवाहाच्या दिवशी अर्पण करायच्या आहेत. आता ज्या वस्तू आहेत म्हणजे शृंगाराच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू नंतर काय करायच्या तर बघा तुलसी विवाहाच्या दिवशी आपल्याला रात्री तशाच ह्या वस्तू रात्रभर तिथे ठेवायच्या आहेत तुळशी मातेजवळ आणि दुसऱ्या दिवशी या वस्तू तुम्ही स्वतः वापरल्यात तरी देखील चालेल किंवा मग एखादी गरजू महिला असेल, तुमच्या घरी जर कोण काम करायला येत असेल किंवा मग तुमच्या बिल्डिंगमध्ये कोण काम करायला येत असेल, अशा गरजू महिलेला तुम्ही या वस्तू ज्या आहेत त्या देऊ शकता. या वस्तू त्यांना दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान असते, त्याने देखील आपल्याला एक प्रकारे आशीर्वादच प्राप्त होत असतो. त्यामुळे या वस्तू देताना एखाद्या गरजू व्यक्तीलाच द्या. तर बघा अशा प्रकारे या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या तुळशी विवाहाच्या दिवशी जास्तीत जास्त वस्तू ज्या आहेत त्या तुळशी मातेला अर्पण करण्याचा प्रयत्न करा. या व्यतिरिक्त बघा आपल्याला तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी मातेला एक नैवेद्य जो आहे तो आवर्जून अर्पण करायचा आहे. आता तुमच्या घरी जर तुळशी विवाह होणार असेल तर तुम्ही गोडाधोडाचं जे काही नैवेद्य आहे तो बनवणारच असाल. पण या व्यतिरिक्त एक नैवेद्य जो आहे तो आपल्याला आवर्जून अर्पण करायचा आहे. तो म्हणजे बघा चिंच, बोरं आणि आवळा ही जी फळं आहेत ती आपल्याला आवर्जून तुळशी मातेला या दिवशी अर्पण करायची आहेत. आता चिंच, बोरं आणि आवळा या तिघांपैकी कोणतंही एक फळ तुम्ही ठेवू शकता किंवा तिन्ही फळं ठेवली तर अतिशय उत्तम. पण या तिघांपैकी एक फळ जरी ठेवलं तरी देखील चालेल. कारण या दिवशी म्हणजे तुलसी विवाहाच्या दिवशी हे जी फळं आहेत त्यांना अतिशय महत्त्व आहे. याचा नैवेद्य हा तुलसी मातेला आवर्जून ठेवायचा आहे. तुम्ही इतर कोणतेही गोड गोड पदार्थ जे तुम्ही घरी केलेला आहे किंवा बाहेरून आणलेला आहे तो तर ठेवायचाच आहे आपल्याला. पण त्या व्यतिरिक्त ही जी 3 फळं आहेत त्यापैकी तिन्हीच्या तिन्ही किंवा मग तिघांपैकी कोणतंही एक फळ जे आहे ते आवर्जून आपल्याला तुलसी विवाहाच्या दिवशी ठेवायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला तुलसी विवाहाच्या दिवशी या ज्या वस्तू आहेत त्या तुलसी मातेला अर्पण करायच्या आहेत आणि हा जो नैवेद्य आहे तो आवर्जून अर्पण करायचा आहे आणि तुलसी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू देत. आणि ही जी परंपरा आहे तुलसी विवाहाची ती तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुरुवात करू शकता. कारण बघा तुलसी विवाह आपल्या घरामध्ये जेव्हा संपन्न होतो तेव्हा नक्कीच आपला जो संसार आहे तो सुखाचा होत असतो आणि श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी आणि तुलसी माता यांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो. तर अशा प्रकारे तुलसी विवाहाच्या दिवशी या वस्तू ज्या आहेत त्या तुलसी मातेला अवश्य अर्पण करा. व्हिडिओतली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.